तुकाराम मुंढेंनी जो आदेश काढला आहे की हॉस्पिटलच्या संलग्न मेडिकल स्टोअर्स किंवा फार्मसीमधून औषध घेण्याची सक्ती रुग्णांना किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना करता येणार नाही, हा चांगला स्वागतार्ह निर्णय तुकाराम मुंढेंनी घेतला आहे किंवा तो आदेश काढलेला आहे. त्या आदेशाची अंमलबजावणी यापूर्वी असे आदेश निघाले होते, परंतु त्याची अंमलबजावणी आता तुकाराम मुंढे निश्चित करतील याबद्दल तीळ मात्र शंका नाही. परंतु बऱ्याचदा एमर्जन्सी रुग्ण ICUमध्ये ॲडमिट असतात. अशावेळी रुग्णांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलमधील संलग्न असलेल्या मेडिकल स्टोअर्स किंवा फार्मसीमधूनच ती औषधं घ्यावी लागतात. आणि बऱ्याचदा डॉक्टर जे औषध लिहितात, जे ब्रँड नेम लिहितात, तो ब्रँड फक्त त्या डॉक्टरच्या संलग्न असलेल्या मेडिकल स्टोअर्स किंवा फार्मसीमध्येच उपलब्ध असतो. दुसऱ्या मेडिकलमध्ये तो ब्रँड उपलब्ध नसतो. जरी सेम मॉलिक्यूल असलेलं दुसरं ब्रँड नेम असलेलं औषध दिलं तर बऱ्याचदा डॉक्टर त्या औषधाचा जो परिणाम होईल का नाही याबद्दल साशंकता रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांच्या समोर व्यक्त करतात व पेशंटलाही ही साशंकता निर्माण होते. त्यामुळे बऱ्याचदा रुग्णांना त्या संलग्न असलेल्या मेडिकल स्टोअर्समधूनच औषध घ्यावं लागतं किंवा घेण्यास भाग पाडलं जातं. तर सर्व फार्मासिस्टकडून या निर्णयाचं स्वागत होत आहे व फार्मासिस्टनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. बऱ्याचदा हॉस्पिटल संलग्न फार्मसी डॉक्टर आणि फार्मा कंपन्यांचं साटलोटं हे असतं. त्यामुळे त्याच ब्रँड नेमचा आग्रह डॉक्टर संबंधित फार्मसी ही रुग्णांना करत असते. परंतु या निर्णयामुळं पेशंट किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना कुठूनही औषध घेण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे. परंतु त्या निर्णयाचं अंमलबजावणी झाल्यानंतर प्रत्यक्षात कितपत उतरेल याबद्दल थोडी मनामध्ये साशंकता आहे. कारण या बऱ्याच रुग्णांना ब्रँडेड औषधींवरच विश्वास असतो. जेनेरिक औषधं किंवा स्वस्त औषधं याचा गुण येईल का नाही, रिझल्ट येईल का नाही याविषयी बऱ्याच रुग्णांना साशंकता निर्माण केली जाते. त्यामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणी व डॉक्टरांची जी प्रिस्क्रिप्शन लिहिण्याची सवय ही बऱ्याचदा सुवाच्य अक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहिलेलं नसतं. तसेच जेनेरिक नावाने प्रिस्क्रिप्शन लिहावं असा एक मध्ये नियम काढला होता, पण या नियमाचंही पालन किती डॉक्टरांकडून होतं याविषयी साशंकता आहे. त्यामुळे बऱ्याचदा इच्छा नसतानाही डॉक्टरनी जो ब्रँड लिहिला आहे तो ब्रँड त्या डॉक्टरच्या हॉस्पिटलच्या संलग्न मेडिकल स्टोअर्स किंवा फार्मसीमध्ये उपलब्ध असतो. दुसरीकडे कुठेही सहजासहजी मिळत नाही. रुग्णांना किंवा त्याच्या नातेवाईकांना गावभर पायपीट करून हे औषध उपलब्ध म्हणजे ब्रँड नेम जेनेरिक नेमनी दुसरे औषध उपलब्ध होतात, परंतु ब्रँड नेमनी जो औषध आहे तो औषध त्या संलग्न फार्मसीमध्येच उपलब्ध होतं. तो मानसिक ताण त्या रुग्णांना किंवा रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये होतो, रुग्णांच्या नातेवाईकांना होतो. तर नुसता नियम किंवा आदेश आता कितपत पाळला जाईल व त्याची अंमलबजावणी तुकाराम मुंढे साहेब निश्चित करतील. परंतु जोपर्यंत प्रिस्क्रिप्शनची जी सवय आहे, जेनेरिक प्रिस्क्रिप्शन लिहिणं, सुवाच्य अक्षरात लिहिणं व तसेच फार्मासिस्टलाही स्वस्त पर्याय
गुणकारी औषध देण्याचा जो केंद्राचा ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट रूल 65 जोपर्यंत बदलत नाही, जसे की भारतीय जनऔषधी परिषदे माध्यमातून जे औषधं उपलब्ध आहेत त्यांना स्वस्त पर्यायी औषध देण्याचा नियम बदल केला आहे, तसंच सर्व फार्मासिस्टनाही हा अधिकार मिळावा व फार्मासिस्टनी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी ॲप्रॉन घालावा. तसेच स्टेट काउन्सिलनी जो रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे त्या स्टेट काउन्सिलच्या माध्यमातून जो आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे त्याचा नंबर आणि नाव, नेम प्लेट आणि रजिस्ट्रेशन नंबर ॲप्रॉनवर लावावी, जेणेकरून फार्मासिस्ट हा कोण आहे, फार्मासिस्ट हा आरोग्यमित्र आहे, रुग्णांचा आरोग्यमित्र आहे, याविषयीही जनजागृती समाजांमध्ये होईल अशी मला विश्वास आहे. तसेच जोपर्यंत संपूर्ण व्यवस्था जी प्रिस्क्रिप्शन लिहिण्यापासून ती साठवलोट असलेली व्यवस्था जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत फक्त कागदावरच स्वातंत्र्य न मिळता प्रत्यक्षात रुग्णांच्या नातेवाईकांना औषधं कुठून घ्यावी याचं स्वातंत्र्य मिळेल असं मला वाटतं. तर हा आदेश फक्त महाराष्ट्रापुरता न राहता सर्व भारतभरही लागू करावा अशी आमच्या महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील फार्मासिस्टची अपेक्षा आहे. आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सुरतमध्ये 2017ला आवाहन केलं होतं की डॉक्टरांनी जेनेरिक नेम्स लिहावं, जेनेरिक नावाने औषधं लिहावी व त्यांच्या विनंतीला सर्व डॉक्टरांनी मान द्यावा अशी विनंती मी या निमित्ताने सर्व डॉक्टर मंडळींनाही करत आहे. तसेच या निर्णयाची भारतभरही कडक अंमलबजावणी माननीय पंतप्रधानांनी करावी अशी विनंती मी पंतप्रधानांनाही करत आहे.